प्रीमियर लीग 2026चा थरारा, या संपूर्ण प्रीमियर लीगचा शेवटचा सामना, मेगा फायनलचा सामना आणि या संपूर्ण स्पर्धेला जे एक मोठे योगदान लाभलंय आम्हाला अक्षय शेठ पानसरे साहेब यांच्या हाती मी हे टॉस देतोय. मेगा फायनलची टॉस आपल्या हस्ते केला जाईल. एका बाजूला असणारे पियुष 11, दुसऱ्या बाजूला असणारे समृद्धी स्ट्रायकर्स. कॉल इज अहेड एंड टेल इट इज. टॉस जीता है समृद्धि स्ट्राइकर्स ने और डिसीजन काय फील्डिंग फील्डिंग चलिए टॉस जीतकर फील्डिंग का फैसला किया है और चलेंगे मेगा फाइनल की तरफ. चला मेगा फायनलचा सामना सुद्धा 2च षटकांचा खेळवला जाईल कारण आपल्याकडे वेळेचं खूपच बंधन आहे. आमचे जे पाहुणे आमच्या व्यासपीठावर आहेत त्यांच्याही पुढे जायचं आहे आणि आपण त्यासाठी आमच्या आयोजन कमिटीने हे निर्णय घेतला आहे की 2-2 षटकांचा हा सामना खेळवला जाईल. तर धन्यवाद आकाश. आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जिथे विजयासाठी लक्ष 19 धावांचा पाठलाग करताना मात्र विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती आल्यात तर या ठिकाणी आमचे मान्यवर स्वप्नीलजी पोखरकर साहेब यांचा यथोचित स्वागत सत्कार आमच्या या व्यासपीठावर केला जाईल. तसेच आमचे आनंद माने सरकार साहेब, जसं आमच्या सरांनी सांगितलं की संपूर्ण कळंबोलीमध्ये कुठलीही स्पर्धा असो त्याच्यामध्ये एक संघ आमचे आनंद माने साहेब यांची नक्कीच असते आणि आज या युवकांसाठी इथं उपस्थित झाले आणि युवकांना प्रेरणा देण्यासाठी आमचे आनंद माने साहेब ते इथं उपस्थित झाले. त्या ईगल प्रीमियर लीग 2026चा थरार आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक दमदार नेतृत्व करणाऱ्या या संपूर्ण स्पर्धेला आमचे यशस्वी आयोजक आणि तसेच या संपूर्ण स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर श्री ग्रुपचे सर्व अक्षय शेठ पानसरे साहेब ज्यांच्या हाताने मेगा फायनलचा टॉस केला गेला, ज्याच्यामध्ये समृद्धी स्ट्रायकर यांनी नाणेफेकचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि या ठिकाणी स्वप्नीलजी पोखरकर साहेब यांचा यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर केलं जात आहे. आपला खूप खूप आभार असणार आहे साहेब, आपण इथं आलात. त्यानंतर आनंद माने सरकार साहेब त्यांचाही आपण इथं सत्कार घेणार आहोत. आनंद माने सरकार साहेब म्हणलं तर क्रिकेटचं सर्वात जास्त प्रेम करणारे कलंबोलीकर आणि त्यांचा एक सत्कार सोहळा आमच्या या व्यासपीठावर केलं जाते. खूप खूप धन्यवाद. आपण इथं आलात आणि या संपूर्ण व्यासपीठाची शोभा वाढवली त्यासाठी खूप खूप आभार असणार. आणि तसेच या व्यासपीठावरती मेहुलजी शेट्टी साहेब तेही उपस्थित आहेत. त्यांचाही आपण यथोचित स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेचे दोन्ही मोठे यशस्वी आयोजक आमचे सौरभजी नाईक साहेब असतील, पुरुषोत्तम दुधुचकर असतील, एक मोठा कारभार आपल्या खांद्यावरती घेतला आणि कुठे ना कुठे या संपूर्ण आयोजनाला यशस्वी बनवण्यासाठी खूपच मेहनत घेतली आहे. सलग 1 महिन्यापासून या संपूर्ण स्पर्धेला यश देण्यासाठी झुंजत आहेत. आपल्या पर्सनल कामामुळे पर्सनल घरचे कामं सोडून या संपूर्ण ईगल मित्रमंडळासाठी आपल्याला झुंजवलं आहे आणि कुठं ना कुठं हे झुंज आपल्याला यशाकडे जाताना पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद असणाऱ्या सर्व मान्यवरांचा. चला जाऊया आमच्या पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथं प्रवीणजी अर्जुने सर आपल्या या संपूर्ण स्पर्धेचा स्कोर कार्ड सांगतील. बिलकुल आकाश. चलोय आपण मैदानाच्या दिशेनं. यावेळेला मात्र डाऊन द विकेट आले होते. मोठा फटका खेळायचा माणूस होता खरं तर 19 धावांचं लक्ष आणि इथे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर अविरतला स्ट्रायकिंग एंडवरती ठेवण्याचा हा केविळवाना प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती जरूर या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा एकूण धावसंख्या. अंपायर चला अंपायर रिक्वायर्ड इक्वेशन
चला 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा निर्णायक चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नो चेंडूचा इशारा आलाय. फलंदाज सुरक्षित असेल. एक धाव हे धाव फलकावरती अंकित केली जाईल. क्लीन बोल्ड झाले होते त्यामुळे धाव दिली जाणार नाहीये, परंतु फलंदाज सुरक्षित असेल. आता इक्वेशन बदलतंय. येणारे 2 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. इथून अविरतच्या बॅटमधून चौकार येणार का? अविरत आज लकी चॅम्प ठरलाय संघासाठी, परंतु इथून जर का आपण पाहिलं एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न इथे होईल का? आणि चेंडू मात्र डी झोनला ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. इक्वेशन बदललंय. शेवटचा एक चेंडू आणि आता 4 धावांची गरज. इथे चूक करता येणार नाहीये. जर का गोलंदाजानं इथे चूक केली तर मात्र सामना गमावण्याची वेळही संघावरती येऊ शकते, परंतु ही जर का लीगल डिलिव्हरी आली तर चौकार खेचावा लागेल. चौकार लगावण्याची ताकद फलंदाज अविरतच्या फलंदाजीमध्ये आहे. आतापर्यंत त्यानं कॉन्फिडेंटली किल्ला लढवलाय, परंतु विजय या ठिकाणी कोणता संघ साजरा करणार? विजयाचा जल्लोष, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार? एक चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. अगदी प्रेक्षकांना विनंती आहे, कोणी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. इथे मात्र सरळ चेंडू जाऊन विसाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि याचबरोबर हा सामना मात्र जिंकला. या धावा डिफेंड केल्या गेल्यात आणि या वर्षीच्या चला, तृतीय चला, पियुष 11 क्रमांकाचा संघ. मानकरी ठरतोय. हा सर कोण? पाकी 11 हा संघ ठरला या वर्षीचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघांना मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला चला चला, समृद्धी स्ट्रायकर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मेगा फायनलचा सामना आपण 2-2 षटकाचा पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. चला आपण शेवटच्या टप्प्यावरती आलोय आणि मेगा फायनल आपण इथं पाहणार आहोत. जी संकल्पना घेतली होती श्री ग्रुप पुरस्कृत ईगल प्रीमियर लीग 2024चा थरार आपण पाहणार होतो, ते थरारचा शेवटच्या टप्प्यावर आपण आलोय. मेगा फायनल आपण पाहणार आहोत. 2-2 षटकांचा हा सामना असणार आहे. एका बाजूला असणार आहे तर दीप यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे तर अंकुर जरक यांचा संघ. एका बाजूला असणारे मंगेश पोळ यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सुनील सातपुते यांच्या मालकीचा संघ असणार आहे. चला सुनील सातपुते बाहेर यायचं आहे. आपण संघ मालक आहात आणि मेगा फायनल कितक्या नंबरची ट्रॉफी आपल्या घरी जाणार ते आपण बघूया. थोडक्याच वेळात येणारे 12 चेंडूमध्ये आपल्याला स्पष्ट होईल की कुठली ट्रॉफी कोणाच्या घरी जाईल. चला 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 चला, पियुष 11 दीप दीप. तर या संपूर्ण स्पर्धेचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला पाखी 11 संघ. मात्र या स्पर्धेतनं बाहेर झाला तर तो कुठला संघ होता? श्रुती गोवा कॉलिंग हा संघ. चला या आकाश गुप्ता आम्हाला या ठिकाणी जॉईन करतील मेगा फायनल साठी. तर चला जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. मेगा फायनलचा पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज अंकुर जरगा. आयकॉनच्या समोर असणारे आयकॉन. पहिला चेंडू अवंतर धावाने. प्रवीण सर, पहिला चेंडू अवंतर धाव आणि 1 धावाने स्कोर कार्ड होतोय. स्कोर कार्ड मध्ये होतोय वाढ. 1 धावाने होते सुरुवात पियुष 11 या संघाची.
तर निश्चित आकाश पहिला चेंडू दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर खांद्यांचा वापर, परंतु इथे मात्र पहा दुसऱ्या चेंडूवरती पुनरागमन. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना की क्रिकेट असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य, तुम्हाला पुनरागमन करता येणं गरजेचं आहे. गोलंदाजानं केलं पुनरागमन. पहिला दे धक्का. दीप सिंग बॅक टू द पॅव्हिलियन. नाही, चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. खरं तर पहिली मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडले. प्रेम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रेम नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. स्ट्रायकिंग एंडवरती मात्र नौका फलंदाज आपण पाहतोय. अंकुरला मिळतं यश. आकाश देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. हो, यावेळेला मात्र आणखीन एक सुरेख चेंडू होता. संगनायकावरती दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केले गेलेली विश्वासार्ह कामगिरी, हेच तर क्रिकेट आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन मोठ्या सफलता या ठिकाणी मिळवत असताना चला, नवीन बॅटर इरफान मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. चला, 9+1 पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. अर्थातच 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतर त्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर पुन्हा आपल्याला विकेट पाहायला मिळाले आणि तदनंतर जर पाहिलं तर हा नो चेंडू आलाय. इथे विकेट येणार की फलंदाज एखादा मोठा फटका लगावणार, तमाम प्रेक्षकांमध्ये रंगलेली ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. परंतु सेन्सेबल क्रिकेट, चेंडूवरती प्रहार नाहीये, केवळ डी झोन मध्ये चेंडू ढकलला जातोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित होईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकेल आणि एकूण धावांचा विचार केला 4 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आल्यात. पनवेल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज घर बसल्या देखील या स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकता आपल्या स्मार्टफोनवरती, लॅपटॉपवरती, डेस्कटॉपवरती आणि त्याचबरोबर आपल्या स्मार्ट टी व्हीवरती देखील या संपूर्ण स्पर्धांचं आपण लाईव्ह कव्हरेज अगदी सकाळपासून या स्पर्धांचं पाहतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटीसाठी ओळखलं जाणारं PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. जे प्रेक्षक PTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जुळले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि एकूणच 2 गडी बाद 5 अशी धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. इथे पंचांचा इशाऱ्याची आपण वाट पाहणार आहोत. चला, अवांतरचा इशारा तर इथून आलाय. फलंदाज सुरक्षित देखील आहे, म्हणजे एक अतिरिक्त धाव इथून मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 6. 2 षटकांचा हा सामना असेल. तर नक्कीच 2 षटकांचा हा सामना असणार आहे. 5 चेंडू झाले आतापर्यंत. 6 धावा स्कोरबोर्डवर. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आणि या ठिकाणी सुधीर ठोंबरे यांचा इथं शुभागमन झाला आहे. EPL 2026च्या माध्यमातून आपला सहर्ष स्वागत असणार आहे. आणि या ठिकाणी नो बॉल करार देतोय. खराब चेंडू आणि नो चेंडूवर 1 धाव, म्हणजे तब्बल 2 धाव आपल्या स्कोरबोर्डवर ऍड होतील आणि 2 धावांनी धावसंख्या वाढेल तर 8. 2 गडी बाद झाल्यानंतर अजून शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या षटकाचा. अंकुर जरा घेऊन येतील शेवटचा चेंडू यावेळेचा. मैदानाच्या आतमध्ये काय या चेंडूवरती विकेट मिळणार का, या चेंडूवरती डॉट करणार का, हे एक मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पॅडल चूक करण्याचा प्रयास मात्र डिक्लेअर झोनमध्ये ढकलून देतो. एका धावाने धावसंख्या वाढते ती 9. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या पियुष 11ची 9 धावा. आता शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया किती धावा खर्च करणार, किती धावा कुठून काढतील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पियुष 11 संघ. मेगा फायनलचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 वाजले तरी मैदानात कोण सोडना झालाय. मैदानाच्या चारही बाजूला आपण एक मोठी गर्दी पाहतोय. मैदानाच्या ज्या व्यासपीठ आहे, मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय आपण एक भरपूर गर्दी आहे. आणि ही गर्दी नाही तर हा प्रेम आहे ईगल मित्र मंडळ यासाठी, ईगल प्रीमियर लीग 2026 यांच्यासाठी. निश्चितच आकाश, एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जर का तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चित ईगल प्रीमियर लीग हा एक दर्जेदार क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि या गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी
ईगल प्रीमियर लीग 2026 ची एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा यावर्षी 7 मिळाली. अर्थातच श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्व आदरणीय अक्षय शेठ पानसरे साहेब ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांच्या कल्पक आणि कणखर नेतृत्वाखाली या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन आपल्याला यावर्षी पाहायला मिळतं आहे. तर नक्कीच अक्षय शेठ पानसरे साहेब यांच्या माध्यमातून निवडली गेलेली ही ईगल प्रीमियर लीगची स्पर्धा आणि या स्पर्धेला दिलेल्या मोठं योगदान ज्याच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडताना ही संपूर्ण स्पर्धा आणि या ठिकाणी विकेट पडतोय. रनआउटच्या स्वरूपाने फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. तिसरा हादरा बसतो या ठिकाणी पियुष 11 या संघाला 11 या धाव संख्यावरती. एकीकडे जर आपण पाहिलं तर पियुष 11, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्यांना 2 हात करताना समृद्धी स्ट्रायकर या 2 संघादरम्यानचं हे बॅटल. तर चला विकेट हॅट्रिकसाठी विक्रमभाई पवार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस टॅप केलाय, चेंडू जाईल सरळ सीमारेखे बाहेर 4 धावांसाठी. या फटक्यामध्ये कॉन्फिडन्स होता, या फटक्यामध्ये आत्मविश्वास पाहायला मिळाले, या फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि काहीतरी करण्याची जिद्द या फटक्यामध्ये होती आणि 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. आकाश तर नक्कीच या ठिकाणी आलेले मान्यवर सुधीर ठोंबरे यांचा यथोचित स्वागत सत्कार मंगेश पोळ या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक कमिटीमधून आहेत. त्यांच्या माध्यमातून हे सत्कार केला जाईल. या ठिकाणी बघू शकता एक धाव मैदानाच्या आतमध्ये काढताना हल्ला गुल्ला हे यश आपल्याला ऐकायला मिळतंय. तर सुधीरजी ठोंबरे, तर ठीक आहे, नक्कीच आपण इनिंग ब्रेकमध्ये आपण सुधीरजी ठोंबरे यांच्याकडे जाणार, आपण त्यांचं यथोचित स्वागत सत्कार आपण इथं करणार. तर निश्चित आकाश उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं शब्दसुमनांच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु इथे 1+1 खरं तर या ज्या छोट्या छोट्या चुका पहिल्या सत्रामध्ये घडतायत ना, समृद्धी स्ट्रायकर संघाला या चुका येणाऱ्या कालावधीमध्ये महागात ठरू शकतात. क्रिकेट म्हटलं की तुम्हाला चुका करण्यास भाग पाडणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, परंतु जो संघ कमीत कमी चुका करतो तो नेहमीच विजयाच्या दिशेने असतो. यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र केवळ आणि केवळ एकेरी स्वरूपाची धाव मिळते आहे. मागील सामन्याचा मी का हिरो होतो हे मात्र दर्शवत असताना 2 फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आल्यात. आकाश मागील सामन्यामध्ये 18 धावा डिफेंड झाल्या होत्या, इथे मात्र 18 धावा धावफलकावरती आल्यात. काय होणार या सामन्यामध्ये हे मात्र आपण निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. याही वेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला होता, चांगलं क्षेत्ररक्षण अंकुरचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्लीन पिकअप, क्विक रिलीज, फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. शेवटचा चेंडू शिल्लक, 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला जाणार का? इथे पावलांचा वापर केला आहे, पंचांचा अवांतरचा इशारा येईल. फलंदाज कदाचित या ठिकाणी परतावा लागेल की काय, सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. पंच या ठिकाणी सांगतायत की हा अवांतर चेंडू आहे, म्हणजे पुन्हा एकदा 1 धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. प्रेमच्या बॅटमधून आलेले या महत्वपूर्ण धावा संघाला मात्र घेऊन जात आहेत 24च्या घरात आणि विजयासाठी लक्ष मात्र उभारलं जात आहे 25 धावांचं. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी सौरभजी नाईक यांना विनंती असणार आहे सुधीर ठोंबरे यांचा यथोचित स्वागत सत्कार आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आपला महत्त्वपूर्ण वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिलाय. रात्रीची वेळ 10:30 वाजलेत तरी आमच्या मैदानाचा हा मुख्य मंच बघू शकता तुम्ही भरलेला आहे आणि या संपूर्ण पाहुण्यांचं प्रेम आहे आमच्या या ईगल मित्र मंडळावरती, या संपूर्ण स्पर्धेवरती, आमच्या या आयोजनकर्त्यांवरती, म्हणून की काय या संपूर्ण व्यासपीठावरती अजून आपल्याला गर्दी पाहायला मिळते. आणि तसेच आमचे एक मान्यवर सुधीरजी ठोंबरे साहेब यांचा आपण यथोचित स्वागत सत्कार पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर श्री ग्रुप पुरस्कृत ईगल प्रीमियर लीग 2026चा थरार आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावली यावर्षी आमचे श्री अक्षय शेठ पानसरे साहेबांनी, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला यशस्वीपणे आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये पियुष 11 संघ आणि मेगा फायनलमध्ये असणार आहे तो दुसरा संघ या ठिकाणी मैदानाच्या आत समृद्धी स्ट्रायकर. पियुष 11 संघाचं जर म्हणलं तर कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेत ऑक्शन होत असताना मात्र 2 असे खेळाडू आहे जे फक्त त्यांचे मनाचे घेतले होते. प्रवीण सर, पियुष 11 संघ म्हणलं तर मंगेश पोळे यांचा संघ फक्त ऑक्शन करत असताना 2च असं खेळाडू होते जे त्यांनी बीड करून घेतले होते आणि त्याच्या संघामध्ये जेवढे खेळाडू आहेत ना ते बेस प्राइस नाही,
तर अनसोल्ड खेळाडू आहेत ते जे त्याच्या टीममध्ये दिले गेलेले आहेत की हे खेळाडू तुला घ्यावंच लागेल किंवा दुसरा पर्याय तुझ्याकडे नाही आहे, पण त्या पर्यायाला घेऊन मेगा फायनलमध्ये पोहोचलाय आणि अजून मेगा फायनलमध्ये 2 षटकामध्ये तब्बल 25 धावांचं आव्हान ठेवलंय तर तो समृद्धी स्ट्रायकर या संघासमोर. निश्चितच एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ईगल प्रीमियर लीग 2026 अर्थातच या स्पर्धेचं प्रमुख प्रायोजक पद यावर्षी आपल्याला मिळालंय ते अर्थातच श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्व आदरणीय अक्षय शेठ पानसरे साहेब यांच्या माध्यमातून अभूतपूर्व यशाच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकूणच धावा डिफेंड करायच्या आहेत 25. त्या धावा डिफेंड केल्या जाणार का? पियुष 11 या संघानं तब्बल 24 धावा धावफलकावरती उभारल्या. आता या धावांचा पाठलाग मैदानावरती होणार का? पहिला चेंडू निर्धाव आला आहे. शरदच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. मालकाच्या हातात. अक्षय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शरद आहेत, माफ करा, आकाश आपल्या समोर जोडले गेलेत आणि इथून लगेच. मात्र टॅप केला चेंडूला समोरच्या दिशेनं चूक झाली आहे आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता येतोय चौकार. निश्चित जर म्हणावं गेलं तर निलेश ढोबळे अंकुश जरग ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे, मैदानात कधी काही होऊ शकतो. 4 धावा झालेत स्कोर बोर्डवरती, एकही विकेट गेलेला नाही अजूनपर्यंत. स्टम्प्सच्या मागे एसटीचा मागे आपण पाहू शकतो दीप या संपूर्ण संघाचा आयकॉन खेळाडू आहे, मास्टर माइंड ऑफ या संघाचं म्हणू शकतो आपण. यावेळी स्टॅप केला, पुन्हा एकदा दुहेरी अंकामध्ये अंक प्राप्त होतील. स्कोर कार्डमध्ये चुका झाल्या, त्याने चुकीचा फायदा या 6 धावांमध्ये रूपांतरण झालाय. 3 चेंडू आणि 6 धावा. निश्चितच या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जो खेळाडू दीपसिंग गोबाय त्याचा आपण सातत्याने उल्लेख करतोय. एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये, कारण सुपर ओव्हरचा तो सामना आपल्याला आठवतोय जिथे हा संघ जवळपास पराभवाच्या छायेमध्ये होता, परंतु सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी कशी केली जाते हे त्यानं दाखवला. 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती आणि दीपसिंगनं त्या धावा डिफेंड केल्या होत्या. इथे तर त्याला 24 धावा धावफलकावरती उभारून दिल्या आहेत आणि त्या धावा डिफेंड करत असताना कशा प्रकारची रणनीती आखली जाणार, कारण समृद्धी स्ट्रायकर शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. नेव्हर गिव्ह अप ह्या संघाची ती ओळख राहिली आहे आणि जोपर्यंत हे 2 खेळाडू मैदानावर आहेत ना तोपर्यंत मात्र हा संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानावर पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चूक झाली आहे. 3 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. निश्चित तर या 4 धावाने धावसंख्या वाढते, ते झाले ते 11. 5 चेंडू नंतर 25 धावांचा आव्हान होता, 25 धावांचा पाठला करायचा होता आणि 25 धावांचा पाठला करत असताना निलेश ढोबळे यांच्या बॅटेत येतोय 2 चौकार. एक चौकार लगवलं ते अंकुर जरगने, एक चौकार लगवलं ते निलेश ढोबळेने. जी 7 पाहिजे होती ना ती मैदानाच्या आतमध्ये ती 7 मिळते या ठिकाणी अंकुर जरग याला. मला मागील चेंडूवरती आलेला चौकार आत्मविश्वास देऊन जाईल. गोलंदाज थोडासा नाखुश आहे, नाराज आहे, कारण एक गोलंदाज त्याच वेळेला यशस्वी गोलंदाज ठरतो ज्यावेळेला त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. इथे पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर शरद थोडेसे नाखुश आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती आणि का असू नये, कारण धावा डिपेंड करायच्या 25 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये जवळपास अर्धा पल्ला गाठला जातोय. तब्बल 12 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 12 पैकी 2 चौकार देखील आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. या दरम्यान जर आपण पाहिलं तर सकाळ समूहाचे, सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार आदरणीय वसंतजी जाधव सरांचं देखील या ठिकाणी या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं आणि निर्भीड आणि पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे सन्माननीय वसंतजी यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. तर संपूर्ण ईगल प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. इथे मात्र 4 धावांचा इशारा, चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्की घडतंय तरी काय? दीपसिंग नाखुश आहेत, नाराज आहेत आणि का असू नये, शरद या गोलंदाजाच्या षटकामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्याच चुकांची पुनरावृत्ती या पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. 16 रन्स ऑन द बोर्ड. आकाश, नक्कीच सर 16 धावा स्कोर बोर्डवर झाले तर 1 चेंडू 1 धावा, 5 चेंडू, आता अजून 9 धावांची गरज असणार आहे. दीपसिंग याच्यावरती प्रहार करणं एवढं सोपं नसणार आहे, पण पहिल्या चेंडूवरती 4 धावा आले. तर बघूया निलेश ढोबळे काही धाव आपल्याला मिळत आहे. येस, नो चेंडू करार दिलाय, त्याच्यावरती डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू, म्हणजे की अजून 2 धावा ऍड होतील आपल्या स्कोर बोर्ड
आतमध्ये इथून पाहू शकता ज्यांचं आपण कौतुक करत होतो वसंतजी जाधव साहेब, त्यांचा इथं शुभ आगमन झालं आहे आमच्या या मैदानाच्या आतमध्ये. तर सहर्ष स्वागत असणार आहे ईगल प्रीमियर लीग 2026 पुरस्कृत श्री ग्रुप यांच्या माध्यमातून आपण करतोय आपल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. एक दमदार सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेगा फायनलचा सामना चालू आहे जिथे 19 धावा स्कोरबोर्डवर झाले, अजून एकही विकेट मैदानाच्या बाहेर गेलेला नाहीये. 4 चेंडू अजून 6 धावांची गरज आहे. कोण जिंकणार या सामन्याला, पियुष 11 का समृद्धी स्ट्रायकर? निश्चितच या ठिकाणी पियुष 11 संघ आता जिकरीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळेल. दीपसिंग म्हटलं तर जिद्दीला जर का पेटला ना तर हा खेळाडू मात्र जरूर या ठिकाणी शरद याच्याकडून चूक झाली आहे. झेल घेण्याचा मानस होता. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती येतील. थोडासा नाखुश आहे, नाराज आहे. मी सुरुवातीला देखील म्हटलं की एक गोलंदाज त्याच वेळेला यशस्वी ठरतो ज्यावेळेला त्याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. इथे 2 धावा आल्यात, इक्वेशन बदललंय, परंतु अजूनही सामना गमावलेला नाहीये कारण 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. नक्कीच सर, 3 चेंडू 4 धावांची गरज अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. दीपसिंग याला आपल्या स्वतःवरती अंकुश लावायला लागेल, इथं डॉट करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावा लागणार, क्षेत्ररक्षणमध्ये सुधार करावा लागेल, वापसी करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनल मध्ये जर पियुष 11 आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेस टॅप केलाय, खेळाडू येणार, क्या रनआउट होईल की काय? पंचांकडे आपण बघतोय त्या शैक्षणिकाने यस पंचांचा बोट आसमानाकडे. सामन्यामध्ये पुनरागमन होतोय, ट्विस्ट येते, अंकुर जरग बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपाने हे विकेट पडतंय मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू राहिले फक्त 2 आणि विजयासाठी पाहिजे ते 4 धाव. जो खेळाडू 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेंड करू शकतो तो 2 चेंडूमध्ये 4 धावा का डिफेंड करू शकणार नाहीये? आत्मविश्वास ठेवावा लागेल. आपण नेहमी म्हणतो ना की फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, रख खुद पर भरोसा फिर देख फिर होता है क्या. या ठिकाणी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आणि तो विश्वास इथे मात्र दर्शवत असताना का दीपसिंगला मास्टरमाइंड खेळाडू म्हणतात. या धावा डिफेंड करण्याची धमक या गोलंदाजामध्ये. येणारे चेंडू 2, विजयासाठी 4 धावांची गरज. नक्कीच सर, 2 चेंडू 4 धावांची गरज असणार आहे. दीपसिंग ह्याला स्वतःला शांत ठेवावं लागेल, मैदानात थोडीशी शांतता दाखवावी लागेल, इथं एक चांगला गेम खेळावा लागेल. आपलं मास्टरमाइंड ज्या रूपी त्याला म्हणलं जातं ते मास्टरमाइंड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. समोर जो फलंदाज आहे तो निलेश ढोबळे, त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 2 चौकार आलेत. आता इथून 2 चेंडू 4 धावांची गरज असणार आहे. कुठला संघ विजयी होईल, कोण होणार या वर्षीचा मानकरी 1 नंबरचा पुरस्काराचा? दीपसिंग गोलंदाजी मार्गावरती, निलेश ढोबळे हलक्या हाताने केलून काढला, सुंदर असं क्षेत्ररक्षण डायरेक्ट स्टंपवरती लागलेला आहे की काय? पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट. ही धाव कंप्लीट झाली आहे सर. आता 1 धाव 3, चेसिंग कंपल्सरी आहे, तुम्हाला चेस करणं बंधनकारक आहे. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा 1 चेंडू. समृद्धी स्ट्रायकर का पियुष 11? पियुष 11 का समृद्धी स्ट्रायकर? मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही जोपर्यंत पंच आपला निर्णय कळवत नाही, तोपर्यंत एन्जॉय कोणी करणार नाही, सेलिब्रेशन कोणी करणार नाही. दोनही टीमच्या समर्थकांना विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये जो संघ येईल त्या संघावरती कार्यवाही केली जाईल जोपर्यंत पंच सांगणार नाहीत. कारण आकाश, एका मर्यादित जागेमध्ये नियमांच्या चौकटीमधून खेळला जाणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे आणि इथे अनेक विक्रम घडतात. इथे खराब चेंडू जर का फेकला गेला तर धावा उभारल्या जातील, चांगला चेंडू फेकला गेला तर धावा डिफेंड केल्या जातील. आणि इथून जर का आपण पाहिलं तर दीपनं स्वतःवरती विश्वास दर्शवला. अगदी कठीण काळामध्येही त्यानं स्वतःला सांगितलं की होय या ठिकाणाहून केलं जाऊ शकतं आणि ते करून दाखवण्याच्या उंबरठ्यावरती तो आहे. कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये 1 चेंडू 3 धावा आतापर्यंत सामना अजूनही शेवटच्या स्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चूक करता येणार नाहीये आणि जर का चूक केली नाही तर सामना या पियुष 11 संघाच्या बाजूने देखील झुकला जाऊ शकतो. किंबहुना समृद्धी स्ट्रायकर देखील या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. शेवटचा चेंडू फेकताना सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या या शेवटच्या चेंडूसाठी झाल्याच पाहिजेत मित्रांनो. चला, निश्चित शेवटचा चेंडू 3 धावाची गरज. दीप आहे समोर आहे सूरज जाधव सारखा फलंदाज, काय बीट करणार की काय? चला, हुल दिलंय, क्या बात आहे, चक्री. तर चला, 1 चेंडू 3 धावा. जय आणि पराजयाच्या मध्ये हा शेवटचा चेंडू. मैदानाच्या आतमध्ये शांतता पहा आणि सामना जिंकला आहे पियुष 11 या संघाने. चॅम्पियन इज द चॅम्पियन. पियुष 11 संघ ठरतोय 2026 चा विजेतेचा मानकरी संघ. नक्कीच
फटाक्यांची आतिषबाजी असणार का ना सर? पियुष 11 म्हणलं तर 5 खेळाडू न्यूट्रल घेऊन येणारे आणि न खेळाडू बिलणारा फक्त 2च खेळाडू त्याने बीट केले होते. प्रत्येक खेळाडू त्याला अनसोल म्हणून घ्यावा लागला होता आणि त्या टीमनी मेगा फायनल हा सामना जिंकला आहे. क्या बात आहे.